हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राजेंद्र गवळींचे मेव्हणे जालिंदर सुपेकरांच्या काळात शस्त्रपरवान्यांची खैरात. 400हून अधिक शस्त्रपरवाने वाटल्याचं समोर. मराठा समाजाची लग्नासंदर्भात आचारसंहिता जाहीर. 200 लोकातच लग्न करा, हुंडा बंद करा, आचारसंहितेत नमूद. संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण आणि चटके. पती आझिम शेख आणि 2 नणदांवरती गुन्हे दाखल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याच्या घरच्या लग्न सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे जाणार. संजय राऊतही लग्न सोहळ्यासाठी नाशकात मुक्कामी. उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीबाबत अजून निश्चिती नाही. पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा. वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर काका पुतण्यामध्ये बातचीत, तर जयंत पाटलांकडनं बातमीचं खंडन. हिंदी भाषा मावशी नाही तर लाडकी बहीण. सरनाईकांकडनं पुन्हा एकदा हिंदी भाषेचं कौतुक. हिंदी भाषा आता मुंबईची बोलीभाषा झाल्याच्या वक्तव्यानंतर आणखीन एक विधान. विद्यार्थ्यांना पहिलीपासून मिळणार स्थानिक सैनिकी शिक्षण. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची मोठी घोषणा. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसीचे शिक्षक प्रशिक्षण देणार. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी ई शिवनेरी बसच्या तिकिटामध्ये 15% सवलत. अॅडव्हान्स बुकिंग करणाऱ्या प्रवाशांनाच मिळणार लाभ. 1 जुलैपासून योजना सुरू. रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं सेना आमदारांचा तटकरेंवर निशाणा. ज्यांना रायगडचं मालकत्व घेता आलेलं नाही त्यांनी पालकत्व स्वीकारू. महेंद्र दळवींची खोचक टीका. तर गोगावले सुतारवाडीत गेले नाही आणि जाणारही नाहीत, थोरवेंचा टोला. दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणामध्ये महाराष्ट्र एटीएसचा ठाण्यातल्या पडघ्यामध्ये छापा. 2002-2003 मधल्या मुंबईतील स्फोटाचा दोषी साकीब नाचनच्या घराची झाडाझडती. अकोल्याच्या बाळापूर रस्त्यावरती भरधाव कार नदीपात्रामध्ये कोसळली. 3 जणांचा मृत्यू, 1 जण जखमी. संपूर्ण परिसरात शोककळा. राज्यात कोरोनाचे 65 नवे रुग्ण. मुंबईतल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 22 वर. 11,501 नमुन्यांपैकी 814 रुग्ण कोरोना संक्रमित. भारताचा बुद्धिबळपटू गुकेशची मॅग्नस कार्लसनवर मात. नॉर्वे चेस 2025च्या साखळी सामन्यामध्ये गुकेशचा पराक्रम. पराभवाने निराश झालेल्या कार्लसनने टेबलवरती मारला बुक्का. आयपीएलला यंदा मिळणार नवा विजेता. बंगळुरू समोर अंतिम सामन्यामध्ये पंजाबचं आव्हान. पंजाबची मुंबई इंडियन्सवरती 5 विकेट्सने मात. श्रेयस अय्यरची निर्णायक खेळी. आजपासून अयोध्येतल्या राम दरबार आणि इतर मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठेचे विधी सुरू. भाविकांसाठी दर्शनही सुरू राहणार. तर इलॉन मस्कचे वडील एरॉल मस्क रामलल्लांचं दर्शन घेणार. आषाढीसाठी शेगावातल्या संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना. यंदा पालखीचं 56वं वर्ष. गणगणगणात बोतेच्या गजरामध्ये संत नगरी दुमदुमली.